शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना इलोंगेशन व्हरायटीमध्ये 50-60% मण्यात पाणी आल्यानंतर चांगला पॉइंट मण्याची जाडी टिकून ममिफिकेशन होऊ न देता आपल्याला चांगला त्या ठिकाणी प्लॉट कसा बनवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. इलोंगेशन व्हरायटीमध्ये मण्यात 50-60% पाणी आल्यानंतर ममिफिकेशन होऊ न देता मण्याची लांबी व जाडी कशी टिकून ठेवाल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा यशस्वी व्हरायटीचा प्लॉट आहे. गळकूज सातत्याने होत असलेल्या प्लॉटमध्ये यावर्षी एवढा पाऊस होता, गळकूज होऊ न देता आतापर्यंत मण्यात 50-60% पाणी आलं. मग इथून पुढे मण्याचा पॉइंट आपल्याला कसा मिळवायचा, मण्याची जाडी कशी टिकून ठेवायची आणि ममिफिकेशन लोड असताना होऊ न देता चांगलं टनेज आपल्याला कसं मिळवायचं त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. सर माझं नाव महादेव रामचंद्र पवार, राहणार शिवडोन, तालुका कोटेमंकाळ, जिल्हा सांगली. आपला मोबाईल नंबर 70-57-99-73-56. एकंदरीत डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता तुम्ही? सर आम्ही 3-4 हे 4थं वर्ष आहे. काय वाटलं तुम्हाला 4थ्या वर्ष तुम्ही सातत्याने मार्गदर्शन घेताय? खूप बरं वाटतं. कमी खर्चात आपलं शेती जरा कायम अडचण गळकुजली येत होती. ह्या वर्षी ती पण आपली अडचण सगळी दूर झाली. यावर्षी तुम्ही आणि यावर्षी पाऊस पण जास्त होता, पाऊस पण होता, दव पडत होतं आणि फ्लॉवरिंग मध्ये तुम्ही मला एक फोन केला होता की सर, आणि त्यावेळेस मी काय सांगितलं होतं? सर तुम्ही म्हणला काय भिवू नका आणि काय सुद्धा होत नाही. तुम्ही जे आम्ही जे शेड्यूल दिले स्प्रे दिला ते मारा, बिंदास राहा. काय वाटलं मग आतापर्यंत? आता पात्र एक नंबर आहे सर. नक्कीच शेतकरी बांधवांनो, आता हे जे हा पॉइंट दिसतोय तुम्हाला, याला अजून कसं वाढवायचं त्या बाजूला तो दाखवा दादा, इथला तो छोटा बंच. असा पॉइंट आपल्याला मिळवायचा आहे, पॉइंटची जाडी मिळवायची. मग मण्यामध्ये पाणी आलं, घड लुसलुशीत झालाय, 60-70% पाणी आलं, त्यावेळेस आपल्याला पहिला स्प्रे त्या ठिकाणी करायचा. नीट ऐकून घ्या. पहिला स्प्रे एस मशीन असेल, चिमा मशीन असेल, एटीआर नोझल असेल, एकरी प्रमाण नीट लक्षात घ्या. एकरी 12 ग्रॅम जी आहे, 1 लिटर लॉंग साईज, 1 लिटर लॉंग साईज, एकरी 12 ग्रॅम जी आहे, 1 लिटर टेक्केल आणि 250 मिली प्रोसेल असा स्प्रे करा. 3 दिवस गॅप जाऊ द्या. जर स्प्रे केला सोमवारी तर शुक्रवारी तुम्हाला स्लरी द्यायची, ती गुरुवारी भिजत टाकायची. ती स्लरी खूप महत्वाची, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो, नीट लक्षात घ्या 50 किलो सॉरी 25 किलो 20-25 किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश, 4 ते 5 किलो गूळ आणि 20 ते 25 किलो सोयाबीन पिठाचा बरडा असेल किंवा सोयाबीन पीठ असेल, सोयाबीनचा बरडा असेल, ते चांगलं भिजून घ्या. ही स्लरी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची पोटॅशियम सोनाइट. पोटॅशियम सोनाइट 1 किलो, बोरान 100 ग्रॅम. परत 3 ते 4 दिवस गॅप जाऊ द्या. सोनाइट आणि पोटॅशियम सोनाइट आणि बोरानचा स्प्रे झाला, 3-4 दिवस गॅप गेला. 3-4 दिवसानंतर तुम्हाला या इलोंगेशन व्हरायटीमध्ये परत एकदा 10 ppm जीएचा स्प्रे घ्यायचा आहे, जो 12 ग्रॅम एकरी आपण स्प्रे देतो एस मशीन, चिमा मशीन मधून. त्यानंतर 12-13 दिवसांनी तुम्हाला जीए फक्त आणि फक्त 2 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं 19-19 500 ग्रॅम आणि झिंक सल्फेट 200 ते 250 ग्रॅम. यांनी काय होईल, तुमचा पॉइंट चांगला निघालेला आहे, तो टिकून राहील, मण्याची जाडी चांगली राहील, लांबी व जाडी टिकून राहील आणि मण्यामध्ये चांगला गर भरेल. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जी स्लरी दिली त्या स्लरी नंतर 7व्या दिवशी तुम्हाला द्यायचंय की लोड जास्त आहे, ममिफिकेशन आपल्याकडे झालं नाही पाहिजे, मणी सुकला नाही पाहिजे. मग त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 1 लिटर जिथं जिथं ममिफिकेशन दरवर्षी होत होतं, लोड असतो, यावर्षी नाही दिसत आहे, तरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्लरी दिल्यानंतर 4 स्ट्रोक एसओपी गुळ आणि बरडा, सोयाबीन बरडा याची स्लरी दिल्यानंतर 7व्या-8व्या दिवशी एकरी 1 लिटर सक्षम, त्याच्यासोबत 3 ते 4 किलो मोरचूद आणि 5 किलो साखर हे देऊन घ्या. त्यानंतर फक्त 2 फवारण्या तुम्हाला करायच्या आहे आणि एक ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे. त्या 2 फवारण्यांमध्ये 4 दिवसाचा गॅप ठेवायचा. त्यातली पहिली फवारणी एस मशीनचा स्प्रे केल्यानंतर 12-13-15 दिवसाच्या दरम्यान एकरी 200 नाही, 400 नाही, 600 लिटर पाणी गेलं पाहिजे. 600 लिटर पाण्याला 1 लिटर शुगर स्टार आणि 1.5 किलो पोटॅशियम सोनाइट. 600 लिटर पाणी गेलं पाहिजे. 600 लिटरचं प्रमाण, एकरी 1 लिटर शुगर स्टार, 1.5 किलो पोटॅशियम सोनाइट. आणि तिसऱ्या दिवशी जमिनीतून शेवटचं ऍप्लिकेशन द्यायचंय तुम्हाला, एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो पीएमएस देऊन घ्यायचंय. त्यानंतर एक शेवटचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची. परत एकदा तुम्हाला नीट लक्षात घ्या, शेवटची फवारणी करायची तुम्हाला एकरी 400 ते 600 लिटर पाण्याला, एकरी 600 ते 400 लिटर पाण्याला परत एकदा शुगर स्टार 500 मिली, फक्त आणि फक्त 500 मिली घ्यायचंय 400-600 लिटर पाण्याला. सुरुवातीला 1 लिटर सांगितलं होतं, त्यानंतर 7व्या-8व्या दिवशी शेवटचा स्प्रे करायचा आहे.
अतिशय चांगला गोल्डन कलर, मणी क्रंची राहणार, मण्यामध्ये गर चांगला भरणार. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्या ठिकाणी, नीट लक्षात घ्या, त्या ठिकाणी लिजेंड एकरी, त्या ठिकाणी लिजेंड तुम्हाला घ्यायचंय 34 ग्रॅम पर्यंत. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर मण्याची लांबी, मण्याची जाडी, मण्याचा क्रंचीपणा आणि मण्याचा लष्टर, त्याचप्रमाणे बेरी साईज चांगली मिळते, लांबी चांगली मिळते, जाडी चांगली मिळते, वजन देखील चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी. पण या शेवटच्या 20-25 दिवसामध्ये मण्यात पाणी आल्यानंतर एसएसच्या स्प्रे पासून तुम्हाला या 2-3 फवारण्या आणि हे 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन देणं त्या ठिकाणी खूप महत्वाचं असणार आहे, जेणेकरून आपल्या बागेवर लोड आहे, 22-23 किलो पर्यंत माल आहे, तो माल निक्रोसिस होता कामा नये, ममिफिकेशन सुकवा येता कामा नये. चांगला क्रंची मणी, चांगल्या मण्याची लांबी, चांगली जाडी त्या ठिकाणी आपल्याला टिकून ठेवता येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा. तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आला. परत एकदा तुमच्याकडे येतो. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की आज नाशिक मधून मोबाईलवर तुमच्याकडे वेळापत्रक येतंय गेल्या 4 वर्षापासून, सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय. माझ्याशी 4 वर्षात कमी फक्त 2-3 वेळा तुम्ही बोलले असाल, बरोबर ना? आणि वेळापत्रक येतंय, व्हिजिट तर पहिल्यांदा झाली. एकंदरीत हा सगळा विश्वास तुम्ही का ठेवला, याच्या पाठीमागचं कारण काय? सर, आपण तुम्ही जे मला शेड्यूल दिलं त्याप्रमाणे आपण औषधं मारल्यावर आपल्याला रिझल्ट दिसायला लागला, म्हणताना विश्वास ठेवला आपण. आणि आपल्याला रिझल्ट आलं. बाकीची महागडी औषध नाहीत, स्वस्तात औषध आहेत, कमी खर्चात शेती आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दिलेलं वेळापत्रक, त्यात खर्च कमी होतो, रिझल्ट चांगले येतात, बरोबर ना? हो, बरोबर. असंच म्हणणं आहे तुमचं. असंच इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना डॉक्टर किसानचा मार्गदर्शन घ्यावं. खूप चांगलं कमी खर्चात शेती होते. नक्कीच शेतकरी बांधवांनो, त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत मिळाला. मी तर सांगत असतो की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या, असं माझं कुठलंही म्हणणं नाही. कुणाचंही मार्गदर्शन घ्या, पण तिथं प्रॅक्टिकली आपला उत्पादन खर्च कमी होतो का, आणि उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीची क्वालिटी, चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्या हातात येतं का, याचा विचार त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपण जे काही युट्यूबच्या माध्यमातून माझ्यापेक्षा चांगले मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. फक्त तिथं विचार एक करा की आपली शेती, द्राक्ष शेती असेल, डाळिंब शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल, तिथं आपल्याला काम करत असताना कुणाचं तरी वेळापत्रक वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट खरंच येतात का, त्याचा उत्पादन खर्च खरंच कमी होतो का, आणि चांगलं उत्पादन आपल्या हातात राहतं का, हा एक निष्कर्ष घेऊन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपल्या शेतात जर काम केलं तर शेती नफ्याची होऊ शकते. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता, तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.